अनन्या सतत काय फोन फोन जरा मदत कर की। कोणत्या हक्काने तू तिला मेंटल असायलम मध्ये पाठवलंस? आणि ते हॉस्पिटल नव्हतं, गुंडांचा अड्डा होता, मारामारी झाली तिथे। मी तिथे वेळेवर पोहोचलो नसतो तर मीरा इथे जिवंत आली नसती। अशा माणसांच्या ताब्यात दिलंस तू मीराला? आयु आउट ऑफ युअर माइंड? अथर्व तू इथे बघ, तुझ्याशी बोलतोय मी। मीराला हॉस्पिटलमध्ये पाठवायची जबाबदारी घेतली होतीस ना तू? मग तू का नाही गेली तिच्यासोबत? तू हे सगळं मुद्दाम केलंयस तिचा जीव दाबा म्हणून। बोल। दादा दादा प्लीज काम डाऊन प्लीज। अनन्या, यू डोंट आस्क मी टू काम डाऊन। हा सगळा तमाशा चालू असताना तू काय करत होतीस? का थांबवलं नाहीस तू यांना? की तुलाही हे वाटतं की मीराच्या डोक्यावर परिणाम झालाय? अथर्व अरे मीराचं भलं व्हावं याचाच विचार करून मायाने। कोणत्या अँगलने हा भल्याचा विचार होता? कोणत्या अँगलने? अरे ही एकटीच बडबड करत असते। काका, मी पण तुम्हाला स्वतःशी बोलताना बघितलंय, त्याचं काय? कधी? नाही 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 अथर्व, यांचं बोलणं ते वेगळं। अरे ही खरंच बडबडत असते, मेंटल झाली ती, सायको आहे, सायको, प्रॉपर सायको झालेली आहे। आणि तू मध्ये बोलायचं नाही। हा हा नाहीये। तुला या घरात मी राहू देतोय, उपकार समज। अथर्व बस। या बावट पोरीसाठी आमच्यावरती ओरडतोयस तू? तुला दिसत नाही तिच्या डोक्यावरती परिणाम झाला ते? आणि अथर्व, मी जर का तिला हॉस्पिटलला पाठवलं नसतं आणि वेदा बरोबर काही वेडवाकडे झालं असं म्हणजे या सगळ्यांवर ओरडण्याआधी ना तू माझ्याशी बोल, कारण तिला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय माझा होता। आई, मी पण तेच बोलतोय। तू हा निर्णय घेतलासच का? मी तुला सांगितलं होतं ना, मी नाशिक करून आल्यावर आपण बोलू यावर। मग कशाला घेतला हा निर्णय? मग काय बिघडलं त्यात अथर्व? काय बिघडलं त्यात? आई, याचा अर्थ असा होतो की मी तुला सांगूनही तुला माझं ऐकायचं नाहीये। त्या मायाला अक्कल नाहीच आहे, पण तू का अशी वागलीस? अथर्व, या घरातली करती बाई म्हणून मला या घरासाठी जे योग्य वाटलं तेच केलं मी। आई, घराचे कॉमन डिसिजन्स आणि कोणाच्या आयुष्याचे पर्सनल डिसिजन्स यात फरक असतो। हो का रे? आता मीरा या घरातली नाहीये? आहे ना, पण म्हणून तू तिच्या आयुष्याचा असा पर्सनल डिसिजन एकटी नाही घेऊ शकत। अरे तिला फक्त हॉस्पिटलला पाठवलं होतं अथर्व। आई, फेक हॉस्पिटल होतं ते। तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत होते ते। का कळत नाहीये तुला?
असं का करत होते ह्याचा शोध लावेन मी, असं सोडणार नाहीये त्यांना. अथर्व, काही इतर वेळी 1000 चौकशा करून निर्णय घेणारी तू आता काय झालं तुला? वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही शांत व्हा ना. नाही मीरा, आईने तुला तिथे पाठवून खूप मोठी चूक केली. तुला मी चुकीची वाटते? होय, तुला मीराचं वागणं पटत नाही ना, म्हणून तू असं केलंयस. अथर्व, दादा, अरे दादा, काय बोलतोयस तू? आईला काय माहित ते हॉस्पिटल कसं होतं ते? माहित नव्हतं ना? माहित नव्हतं ना? मग घाई कशाला केली? हा, मीराला जर खरंच ट्रीटमेंटची गरज होती तर मी आल्यानंतर सुद्धा ती करता आली असती ना. मी घेऊन गेलो असतो तिला हॉस्पिटलमध्ये, पण नाही. आईला स्वतःचं म्हणणं खरं करायचं होतं. वेदाचे बाबा, हे बघा, आई साहेब मुद्दामून असं नाही करणार. किती आतल्या गाठीची आहेस ग तू मीरा. तुला जे साध्य करायचं होतं ते केलंस आणि आता गोड बोलतेस. हा, हे असंच गोड बोलून माझ्या नातीला तोडलंस माझ्यापासून तू. माझ्या अथर्वला माझ्या विरोधात भडकावलंस. सापापेक्षाही विषारी आहेस तू. आई बस. यापुढे मीराला कोणीही काही बोलणार नाही. आणि तिची चूक नसताना तर नाहीच नाही. आणि पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्षात ठेवा, मीराच्या बाबतीत कुठलाही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. या मुलीसाठी माझ्याशी भांडतोयस? आजपर्यंत तू माझ्याशी असं कधीच बोलला नव्हतास. आई, याआधी तूही एवढी मोठी चूक कधी केली नव्हतीस. आणि यापुढे तूच नाही, या घरात कोणी अशी चूक केली तर त्याच्याशी मी असंच बोलेन. मग ते बाबा असो, अनन्या असो किंवा मीरा. आणि आई, आय होप हा आपला पहिला आणि शेवटचा वाद असेल. बाबा बरोबर बोललात जी. तुला काहीच कळत नाही. तू माझ्याशी वाईट वागतेस. वेदा, तुला माया मावशी आणि नर्मदाजी आवडते ना, म्हणूनच असं होतं. या दोघी जसे वागतात तशी तू सुद्धा वागतेस. वेदा, वेदा, तुझा तुझ्या आजीवर विश्वास नाही? मी सांगितलेलं ऐकतेस कुठे तू? आता ऐकेन, कारण या जगात तुझ्यापेक्षा जास्त मला काही महत्वाचं नाही. या
दोघींनी मला खूप त्रास दिलाय. मला चिमटे काढले, माझे खेळणी तोडले, मला रूम मध्ये कोंडून ठेवले आणि बिस्किट. मग आपण शिक्षा करूया दोघींना. हो, आज शिक्षा करूच या दोघींना. शिक्षा करायची नाही ना, चल शिक्षा करूया. मॅडम 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 ऐका ना मॅडम प्लीज प्लीज नको अनन्या बाजूला हो. मॅडम नको अनन्या बाजूला हो. माझं ऐकून घ्या मॅडम तुम्ही माझ्या वेदाला त्रास देतेस. नाही नाही मॅडम माझ्या वेदाला त्रास देते. नाही नाही आई हे आधीच करायला हवं होतं तुम्ही. यांनी माझ्या वेदाला खूप त्रास दिला. थांबवा ना, मम्मीला मारते ती. दादासाहेब, अहो दादासाहेब लवकर या खाली. अहो वहिनी मारते, अहो मारते दादासाहेब. अहो, लवकर या खाली, लवकर या, थांबवा तर त्यांना. दादासाहेब, अहो, थांबा वहिनीला थांबा. काय चाललंय? बस झाला तमाशा. आता तुला कळलं ना वेदा, माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. चल आई. काय झालं मीरा, अशी एकटी का उभी? काय झालंय मीरा? काय नाही, आई साहेबांनी तुमच्यामध्ये वाद व्हायला नको होता. मीरा, त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. असं नाही हो, तुमचं दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. आज माझ्यामुळे हे सगळं घडलं. मी खरं सांगते, मला कधीच असं नको होतं की तुमच्या दोघांमध्ये वाद व्हावा. या गोष्टीचं आई साहेबांना खूप वाईट वाटलं असणार आहे. ऐका ना, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि मी त्यांची माफी मागते. चला ना जाऊया. मीरा सच,
मीरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे घरातल्या माणसांना जपण्यासाठी तू काहीही करशील. आणि राहिला प्रश्न माझ्या आणि आईच्या भांडणाचा, तर त्यात तुझी चूक नाहीये. आईला समजायला हवं होतं की तुझा जीव जाऊ शकला असता, आणि छोटी गोष्ट नाहीये. हे तू स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकोस. जा आणि आराम कर. तुला आताही माझं ऐकायचं नाही एवढा हट्ट? जा आराम कर. हे काय करतेस तू परत असं असं? स्टॅच्यू केलं म्हणून. सॉरी, स्टॅच्यू. मी ना स्टॅच्यू देऊन ओव्हर बोलायचं विसरूनच जातो नाही. हा ओव्हर 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 ऑब्विसली ओव्हर. काय तुम्ही? स्वागत आहे. अथर्व, तू हा निर्णय घेतलासच का? काही घराचे कॉमन डिसिजन्स आणि कोणाच्या आयुष्याचे पर्सनल डिसिजन्स यात फरक असतो. यापुढे मीराला कोणीही काहीही बोलायचं नाही. मीराच्या बाबतीत कुठलाही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. मंजिरी, पाणी घे. घे मंजिरी. अथर्व आणि अनन्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी माझी कू सुजवली नाही. आणि आज माझा अथर्व मला सगळ्यांसमोर बोलला, भांडला माझ्याशी. असं काही चुकलं का? मंजिरी, काय घे पाणी घे. पाणी घे मंजिरी. सावकाश. मंजिरी, अथर्व जे काही बोलला ते रागाच्या भरात बोलला. पण त्याला राग येणं हे स्वाभाविक नाहीये का? मीरावर उपचार होणं गरजेचं आहे, पण पद्धत चुकली ना मंजिरी. मीराला ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट केलं ते हॉस्पिटल कसं आहे हे बघण्याची जबाबदारी तुझी नव्हती का? इथे पण माझं चुकलं. ते बरोबर आहे तुमचं. ती लाडकी सून आहे ना तुमची, तुम्ही तिचीच बाजू घेणार. ती आपल्या अथर्वच्या मनात विष पेरतीये. दिसत नाहीये का तुम्हाला? मंजिरी, तू म्हणालीस म्हणून मी मीरावर ट्रीटमेंट करायला तयार झालो. मीराविषयी शंका घ्यायला जागा आहेत, मान्य आहे. पण त्याच मीरामुळे वेदामध्ये बदल घडतात ना. मग तिच्याविषयी असलेल्या सगळ्या शंका गळून नाही पडत का? तुमच्या मनातला गोंधळ कळतोय मला, पण तुम्ही का समजून घेत नाही यार? मला दिसत नाहीये का ती मुलगी आपल्या सगळ्यांचा घात करणार आहे? तुम्हाला का कळत नाही? मंजिरी,